मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुलदादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश गोलपजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जेबी अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं ते अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मानवतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप, आकाशजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तिरखडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेट सोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचवेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला
की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्रा करता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खतखत होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समवेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे. आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने, बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे. आणि ते लोक देखील आपल्या सोबत आले. आता मला सांगा, जर कोणी आपल्या सोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे?